अध्यक्षपदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या विक्रमी मताने 3631 मताचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष झालेले आहेत आणि 24 पैकी 15 नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत। मी प्रथमतः जामखेड आणि जामखेडच्या उपनगरातील जनतेचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो काही हा जनाधार दिला आहे त्या जनाधाराबद्दल जे काही वचननाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे ते वचननामा पूर्ण करण्याची सुद्धा या निमित्तानं मी ग्वाही देतो। आणि निश्चितच ही निवडणूक सुरू असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले, परंतु जनतेचा जनाधार मिळाल्यामुळं त्या आरोपाला सपशेल फेटाळून लावत कुठल्याही भूलतापाला थारा दिलेला नाही, परंतु अशा स्वरूपाचे खोटे नाटे आरोप करून लोकांना आरोप करायचं, लोकांना घेरायचं हे या कर्जत जामखेडची संस्कृती नाही। सपशेल रोहित पवारांना 2019 नंतर एकाही निवडणुकीमध्ये यश मिळवता आलेलं नाही। एक यश नगरपंचायत कर्जतमध्ये मिळवलं होतं, ते देखील कायदा आणि पोलीस आणि प्रशासन हातात घेऊन त्यांनी ते मिळवलं होतं। ते देखील सगळे लोक माझ्याकडे आलेत, आज तागायत या मतदारसंघात त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत एकातही यश मिळवता आलेलं नाही। भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा या राज्यातला सर्वाधिक मोठं मताधिक्य घेऊन नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 125च्या आसपास नगराध्यक्ष निवडून आलेत, मोठ्या संख्येने नगरसेवक देखील निवडून आलेत। पुन्हा एकदा विश्वास हा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला मोठं मताधिक्य हे राज्यामध्ये दिलेलं आहे। मला वाटतं महाविकास आघाडीची 13 त्रिपट झालेली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून बोध घेण्याची आवश्यकता आहे आणि चिंता करण्याची गरज आहे। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या मध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना सुरू आहे। शेवटी जनतेला विकास हवाय आणि शेतकरी असेल, मध्यमवर्गीय असेल, व्यापारी असेल, सगळ्या लोकांना विकासाची आवश्यकता असते आणि म्हणून दूरदृष्टिकोन आणि विकासाभिमुख असलेलं नेतृत्व राज्याला जे लाभलेलं आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, त्यामुळे प्रचंड असा विश्वास व्यक्त मतदानाच्या माध्यमातून करत असताना महाराष्ट्रातील जनता दिसते।